खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय, तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. पूर्ण जीवन काम करून व्यतीत करायचंय. काय करू? काकडीची शेती करू का? चांगली किंमत मिळेल, पण या काकडीच्या बिया मिळतील कुठून?
शेतकऱ्याच्या घरी मिळेल. हम्म, 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 हम्म. चांगल्या काकडीच्या बिया त्या शेतकऱ्याच्या घरी मिळतील. मिळत असेल, पण मी जाईन तर नाही मिळणार. काही करून तू मला बिया आणून देशील. बिया तर मी आणून देईन, पण शेती करताना मला पण बरोबर घ्यावं लागेल. ठीक आहे, मान्य आहे. हा. हम्म. हा, मिळालं का रे? मिळालं साहेब, मिळालं. तर लवकर घेऊन ये. हम्म. हम्म. उद्यापासून दररोज वेळेवर पाणी द्यायचंय. अरे बापरे, माझा पाय, माझ्या पायात काटा रुतला. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, माझा पाय. अरे बापरे, मला सहन नाही होते. अरे बापरे. चिंता नका करू साहेब, मी या काट्याला काढून देतो. तुमचा पाय जरा पसरवा तर. अरे जरा हळू काढशील. आई ग. घ्या, झालं. साहेब, तुम्ही त्या दगडावर बसून आराम करा. बाकी सगळं काम मी करून घेतो. कुठलंच काम न करता दुसऱ्यांना काम करताना बघताना किती मजा येते. साहेब, हा? दुखणं कमी झालं का? काय? नाही नाही, बिलकुल कमी नाही झाला. हं. साहेब, सगळे कामं झाले. उद्यापासनं आपण वेळेवर पाणी देऊ. हा, नक्कीच देऊ. पहा मोठा हत्ती येतोय, मोठा हत्ती. हा, हा तर तोच आहे ना. हा, हा. बापरे, खूपच त्रास होतोय. बापरे. साहेब, काकड्यांना पाणी नाही द्यायचंय का? अरे, मला खूप त्रास होतोय. जर तुम्हाला दुखत असेल तर आराम करा. आज मी पाणी टाकून देतो. काकडीला पाणी देणं माझ्याकडून नाही होणार. मूर्ख. काकडी हातात येईपर्यंत असाच आजारी पडून राहिलो तर शेतीचं काम सगळं तोच करेल. किती मूर्ख. ए खारुताई, काय झालं बंदर दादा? खारुताई, तो कोल्हा तुला फसवतोय. त्याला पायाला काही दुखत नाहीये. काय काय तू खरं बोलतोय? हां, खरंच सांगतोय. तुझ्याकडून पूर्ण काम करून घेण्यासाठी तो असं करतोय.
इतके दिवस तो मला फसवत होता, दुष्ट. तर आता मी त्याला फसवणार. साहेब, पायाचं दुखणं कमी झालं की नाही? नाही, काहीच कमी नाही झालं. गिल्लू, पीक कापायची वेळ झाली आहे का? अरे नाही नाही, तुम्ही आरामात बसा. काकड्यांचं शेतीचं काम मी बघतो. सगळ्या काकड्या तोडण्यालायक झाल्या असतील. गिल्लू येण्याआधी सगळं विकून पैसा कमावून घेईन. ए कोल्हे दादा, कुठे जातोयस? खारुताई सगळ्या काकड्या घेऊन गेली. काय? तू खारुताईला फसवलंस, आता तिने तुला फसवलं. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल, एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये, पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. अरे हे काय किंगणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्यासोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. ओ, असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना.
आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे. पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागली आहे. अगं घाबरू नकोस. ती किंगिनी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. अरे, त्यांनी आपल्याला बघितलं. आता आपण काय करायचं? तू न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिनीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. मी काही इतक्या सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिनीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंज, नाही कुंज, मी कधीही परत किंगिनीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मनियन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मनियन खूप चांगले मित्र बनले. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते
आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हा हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे. अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा. माझं पोट भरलंय. मी निघतो. हा ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, मी जातेय. किंगनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा, असं होय. मग एक कशाला? 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा.
वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्कनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्कन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा, ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण?
काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. हे तर निघतच नाही आहे, पण मला हे हाड सोडायचं नाहीये. हे तू काय करतोयस? काय तू गटर मध्ये उडी मारणार आहेस? ज्याचं हाड अडकलं आहे त्याला असं चिडवू नये. हाड हरवलंय? कोणाचं? माझं हाड. तुझं हाड हरवल्यावर पण तुला तर काहीच नाही झालं आहे. अरे काय बोलतोयस तू? माझ्या शरीरातलं हाड नाही, ते हाड जे मी चावत होतो ते खाली गटारात अडकलंय. बघ ना, किती वेळ झाला मी हे काढण्याचा प्रयत्न करतोय. एवढा वेळ प्रयत्न करून सुद्धा तुला तर नाहीच जमलंय ना. आणि तू मला विचारतोयस की तू करून बघ. यावर स्वतःचा वेळ वाया नको घालवूस. अच्छा, मग आता काय करायचं? तू एक गोष्ट नक्की करू शकतो. मी काही पण करेन, सांग मला काय करू? त्या हाडाचा विचार करणं सोडून दे. ते हाड आहे ना, मी त्याला सोडू पण नाही शकत. गेलेल्या गोष्टीचा विचार न करण्यातच भलाई आहे मित्रा. काय झालं आहे? असं वाटतं आहे की तुमच्यामध्ये खूप जोराचं भांडण झालं आहे. माझ्यासारख्या हुशार डोक्याची मदत तुम्हाला नक्की लागणार आहे. ते झालं असं आहे की ह्या पिल्लूनी जे हाड आणलं होतं ते या गटर मध्ये पडून गेलं आहे आणि आमच्याकडनं ते बाहेरच नाही निघत आहे. असं झालं तर इतकं काही नाही झालं आहे. हे सगळं तर नॉर्मली सुरूच असतं. खूप आधी मी एका उंदराला पकडलं होतं आणि तो सुद्धा असाच गटर मध्ये पडून गेला होता. जेव्हा एखादी मेहनतीने कमवलेली गोष्ट आपल्याकडनं हरवते त्याचं दुःख सहन करणं खूप कठीण असतं. मित्रा, तुला माझं दुःख समजतंय ना? तू हाड काढायला माझी मदत करू शकतो का? मला प्रयत्न करून पाहू दे. ओहो, हे तर बाहेरच नाही येत. मला तर आधीपासूनच माहिती होतं की हे असं होणारच नाहीये. म्हणूनच मी तर प्रयत्नच नाही केला. हो बिचारा, मी पण या हाडाला बाहेर नाही काढू शकलो. तू पण आता या हाडाचा विचार करणं सोडून दे. हे हाड सोडायची माझी इच्छाच होत नाही आहे. तुझ्यासोबत बोलण्यात तर काहीच अर्थ नाहीये. तू हुशार नाहीयेस ना, तेच कारण आहे. अरे बापी, काय झालं तुला? माझं हाड गटारात अडकलंय. चिंता करू नका, आम्ही मदत करू. काय तुम्ही मदत कराल? हे बोलायला तुम्ही किती जास्त मूर्ख आहात. आम्ही जे तुमच्यापेक्षा मोठे
मोठी आहे नाही करू शकलो आणि तुमच्या सारख्या लहान मुंग्यांना करून पाहायचं आहे. तरी पण आम्ही सगळे प्रयत्न तर करून पाहतो. हो हो, करून पहा. मला तर फक्त इतकी चिंता आहे की बहुतेक अजून एक अपयश मला बघावं लागेल. मित्रांनो, सगळ्यांनी मिळून घट्ट पकडूया. आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी त्याला पकडू. जोर लगा के हाइशा, 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 जोर लगा के हाइशा. मित्रांनो, मी तुमचा खूप आभारी आहे. मला तर विश्वासच नाही बसत आहे. या मुंग्यांनी तर कमालच केली. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा आमच्या सारखा मिळून प्रयत्न केला असता तर तुम्ही सुद्धा हे हाड आरामात काढलं असतं. तुम्ही एक एक करून प्रयत्न केला म्हणून तुम्ही हारले. तू अगदी बरोबर बोललास. एकजुटीने काम केल्यावर फळ अवश्य मिळतं.